चला टाइमपास करू नका. आता तुम्हालाच केलायचा. मग किती अंधार झाला या मॅच वरती डिपेंड आहे. तुम्ही जेवढा फास्ट केलाल तेवढं फायनलच्या ओव्हरमध्ये जास्तीचे षटकं केलायला भेटतील. जेवढे स्लो खेळाल तेवढं फायनलच्या ओव्हरमध्ये कमी षटकं केलायला भेटतील. अडिकेत भगत यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटका ठोकले तर जय चौधरी म्हणजे आमचे लाडके जितू यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जय चौधरी पैसे जमा झालेले आहेत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पण नाही आहे. एकच धाव आहे ती. रोहित एक चांगला गोलंदाज. चला स्पीडअप करा. का फटका खेचला तिथे क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डच्या वरतून बॉल खेळला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का पण एकच धाव येते. धावसंख्या 2 अंकावरती. चला स्पीडअप करा. 2 षटकांची मॅच. दुसरी सेमीफायनल. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं सेव्ह. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 4. 4 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. कमालीचा खेळ पाहायला मिळतं. पहिली फायनलिस्ट टीम एका ट्रॉफीचे हकदार जरूर बनेल. आर्या युवी स्पोर्ट्स अभिनंदन. अर्था युवी स्पोर्ट्स माफ करा. यावेळेस बॉल समोर खेचला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो. एक धाव तर कंप्लीट आहे. ते दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होतील का पण ते त्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या 6 अंकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा या धावापटलावरती आहेत. या बॉलर्स वाईड बॉल आणि वाईड बॉलची अतिरिक्त धाव. धावसंख्या पुढे चालली आहे 7 अंकावरती. 7 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. चांगला फटका अनिकेतच्या बाटमधून. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत. 9 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर्स मधला. नऊ धावा झालेल्या आहेत. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका. फलंदाज आपणही आपापसात जास्तीचा वेळ खर्च करू नका. चांगला फटका. ब्लॉकरचा बॉल खोदून काढला अक्षरशः. लॉंग ऑनला एकच धाव येते. षटक संपलं. पहिल्या षटकाची अखेरीस. धावसंख्या 10. तीस वेळा बोललो सर स्पीडअप घ्या. चला
लवकर खेळा. फायनल आपल्याला खेळवायची आहे, नाहीतर टॉसवर दिली जाईल फायनल. त्यामुळे प्लीज लवकर खेळा. अंधार होत चाललेला आहे. आपण पाहू शकता मैदानाच्या चहूबाजूला लाईट्स देखील लागलेल्या आहेत. त्यामुळे आपणच अंदाजा लावा की फायनल खेळायची आहे तर स्पीडअप करा. बॅट्समन संजय गोलंदाजीच्या बोलावरती लेग बाय फॉर द विकेटची स्ट्रॉंग अपील. आणि इथे दोन फलंदाजांमध्ये सल्ला मसलत होईल. विचार विनिमय करा. संजय नाईक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटकडे यस. पंचांनी सांगितलं एक धाव इथे ग्राह्य धरली जाईल. 11 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. या वेळेस समोर खेळला बॉल क्षेत्ररक्षक येतो आणि तिथे झेल सोडली जाते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत. अनिकेत साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जय चौधरी यांच्या माध्यमातून आहे, पण अनिकेतला मात्र स्ट्राईक मिळालेली नाहीये. एक धाव काढून नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 2 धावा येतात. संघ पोहोचला 13 अंकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बालांचा. इथे समोर बॉल बॅक ड्राईव्ह व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथे ज्याच्यासाठी पारितोषिक होतं ना तो फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. अनिकेत बॅक टू द डगआउट. यावेळेचा बॉल टॅपिंग क्रिकेट. एक धाव कंप्लीट आहे. ते दुसरीचा प्रयत्न होत नाही. एकच धाव. धावसंख्या 15 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रोशन पोपेटा स्ट्रायकिंग एंड वरती. 15 धावा झालेल्या आहेत. 15 रन्स इन अ बोर्ड. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. संध्याकाळचा सत्र. या ओव्हरला मात्र यस खेळाडू वृत्ती पहा, कारण खेळाडू वृत्ती दाखवा. बघा आपण पंचांनी वाईट दिलं तरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. सच्चा खेळाडू आहे. सच्चा मनाचा सच्चा खेळाडू रोशन पोपेटा. फलंदाज बाद आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे, याला बोलतात सच्च्या मनाचा सच्चा खेळाडू. टाळ्या व्हायलाच हवात. पंचांनी वाईट बॉल दिला होता. एखादा फलंदाज थांबला असता सेमीफायनलची मॅच, पण रोशननी स्वतः मैदानाच्या बाहेर निघले, खेळाडू वृत्ती दाखवली आणि तिथे स्वतः फलंदाज बाद झालेत. कॉट ऑफ बोल्ड. शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या 15 या अंकावरती आहे. इबो जो मागील बॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याची केली होती. रिव्हर्स अटेम्प्ट. एकच धाव. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. धावसंख्या पुढे चालली आहे. 16-17चं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे.
चला फायनल केलवायची 12 बॉल आणि 17ची आवश्यकता. चला बॅट्समन लवकर जा. बारा 17ची आवश्यकता. स्पीडअप करा प्लीज. बारा चेंडू 17 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार, स्ट्रायकिंग एंड वरती रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संजय. ज्याने 6 धावा देत 1 विकेट संपादित केली. संजय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल स्लो व पद्धतीचा. 11 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. यावेळेस फटका अलॉंग द कार्पेट. 1 धाव कंप्लीट आहे. 2 धावा 2 बॉलचा खेळ संपला. यावेळेस चांगला बॉल आहे. ऑफसाईडला तटवला. 1 धाव कंप्लीट. ते दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा आहेत. 9 चेंडू आणि 13चं समीकरण आहे. यावेळेस शरीर यष्टीवरती बॉल आदळला. लेग बाईट्स. 1 धाव. आठ चेंडू आणि 12ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. गॅप मध्ये बॉल चालला. आता मात्र बॉल सीमारेषा पार होईल. 4 धाव्यांसाठी चौकार. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाबा संख्येची आवश्यकता. 7 चेंडू 8 धाबा. शेवटचा बॉल या षटकातील. 17चं टार्गेट चेस करायचं होतं. 9 धाबा अद्याप पर्यंत आलेल्या आहेत. 7 बॉल 8ची आवश्यकता. चांगला फटका इथे झेल सुटला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात.
2 धावा आलेल्या आहेत. 6 चेंडूवाडी 6 धावसंख्येची आवश्यकता. लवकर टीम मीटिंग घ्या आणि गोलंदाज निवडा अशीच विनंती करेन. टीम मीटिंग साठी तर वेळच नाहीये, पण लवकर जेवढं स्पीड देता येईल तेवढं क्षेत्ररक्षण सजवा. 10 होत्या पहिल्या सत्रामध्ये, या सत्रामध्ये 11. शेवटचे 6 चेंडूवाडी 6 ची आवश्यकता आहे. सहा चेंडूवाडी 6 धावा. निर्णायक षटक गणेश याच्यावरती जबाबदारी सोपवल्या. 6 बॉल 6 धावा डिफेन्स करायच्यात. पहिलाच बॉल टॅप केलाय, तिथे धावा किती मिळतील हे महत्वाचं. एकच धाव मिळते, तर जिंकण्याची आवश्यकता आहे. 5 चेंडूवाडी 5 धावा. बोलतील फायनलच आहे, बोलतील फायनलच आहे. 5 चेंडूवाडी 5 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन संजय नाईक. रिव्हर्स अटेम्प अनसक्सेसफुल ठरला. 4 चेंडूवाडी 4 धावसंख्येची आवश्यकता. चार चेंडू 4 धाबा. समोर खेचला बॉल, क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तर कंप्लीट आहे. थांबला तो संपला क्रिकेटमध्ये आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चेंडूवरती थांबलेत क्षेत्ररक्षक. 3 चेंडू आणि 2 धावा संख्येची आवश्यकता. तीन चेंडू आणि 2 धावा संख्येची आवश्यकता. सेकंड सेमीफायनल. या वेळेस ऑन साइडला टर्न केला. 3 बॉल 2 ची आवश्यकता. क्षेत्ररक्षक वेगाने येतो आणि इथे फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 1 धावा संख्येची आवश्यकता. खंडेश्वर बॅटिंग साठी सज्ज. 2 बॉल आणि 1 धाव. दोन चेंडू आणि 1 धावा संख्येची आवश्यकता. खंडेश्वर हा स्ट्रायकिंग एंड वरती. सेकंड सेमीफायनल. इथे हा बॉल पंचांनी वाईड घोषित केला आणि इथे एका ट्रॉफीचा हकदार जरूर बनेल. टॉस साठी या अर्था युवी स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट युनिव्हर्सल 1 ओव्हरची मॅच असेल.
सुपर ओव्हर. एक ओव्हर मॅन ऑफ द मॅच सांगू. चला टॉस करा लगेच.